महायुतीचा झेंडा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर फडकवायचा आहे। अजित पवार यांची राष्ट्रवादी नसली तरी सुद्धा शिवसेनेसोबत असेल असं वक्तव्य भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी रायगडमध्ये केलं। या विधानावरून चर्चांना आता उधाण आलं। निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत। त्यातच मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना शनिवारी एकत्र दिसली आणि यानंतर आता दिवा शहरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे। या बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे पोस्टर दिवा येथे लावण्यात आले आहेत। मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे। संजय राऊत हे पांढऱ्या पायाचे आहेत, जिथे जातात तिथे शिवसेना संपते, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती। तर गुलाबराव पाटील यांच्या केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। कोण पांढऱ्या पायाचं? आम्ही अंधश्रद्धा मानत नाही। रेडे आणि बदक कापून ज्यांना वाटतं आम्ही सत्तेवर आलोय तेच काळ्या आणि पांढऱ्या पायाचे असतील, जिभेवर डाग असलेली अशी भाषा करतात, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, अशी फटकेबाजी फडणवीस यांनी नाशिकमध्ये केली आहे। अधिकाऱ्यांना उद्देशून कामाची तपासणी करायला मी पुन्हा येईन असं म्हणत फडणवीस यांनी पुन्हा जुन्या गाजलेल्या डायलॉगची आठवण करून दिली आहे। पुण्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांची एकत्रित बैठक पार पडली। या एआय संदर्भात दोघांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक होती। बैठकीला पवार यांच्यासह वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील आणि थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती। पुण्यातील साखर संकुलामध्ये ही बैठक पार पडली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात। सुनील टिंगरे यांची पुणे शहरातील पूर्व पुण्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे, तर सुभाष जगताप यांची पुणे शहरातील पश्चिम पुण्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे। लक्ष्मण हाकेंचा बारमधील फोटो पोस्ट करत सुरेश चव्हाण यांनी हाके यांच्यावर टीका केली आहे। लक्ष्मण हाके हा आपला दर्जा असं म्हणत सुरेश चव्हाण यांनी हाके यांच्यावर टीकास्त्र डागलं। तर तुझी गाठ माझ्याशी आहे, ही नवी राष्ट्रवादी आहे असंही चव्हाण यांनी म्हटलं। ही नवी राष्ट्रवादी आहे, घड्याळ तेच पण वेळ नवी, त्यामुळे तुझा बंदोबस्त सांगून करू असा इशारा हाकेंना दिलेला आहे। अखेर महाडच्या मैदानातून मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या नॅपकिनच्या नकलेवरून जोरदार हल्लाबोल केला। हॉटेलचा वेटर खांद्यावर रुमाल टाकतो, आमचा रुमाल हा गोरगरिबांच्या आशीर्वादानं खांद्यावर नसून काखेत असतो, अशा नकलांना मी भीक घालत नाही असं म्हणत गोगावले यांनी तटकरे यांना जोरदार टोला लगावलाय। सुमारे 2 महिन्यानंतर मुंबई महानगर प्रदेशात सीएनजीच्या किमतीमध्ये प्रति किलो 50 पैशांची वाढ करण्यात आली आहे। ही दरवाढ 1 जूनपासून लागू असेल। यानंतर मुंबई, ठाणे आणि इतर भागांमध्ये सीएनजीचा नवीन दर प्रति किलो 80 रुपये झालाय। घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या पाईपलाईन गॅसचा दर मात्र 49 रुपये प्रति युनिटवर स्थिर राहणार आहे। व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर 24 रुपयांनी स्वस्त होणार आहे। आजपासून नवीन दर लागू होणार असून 19 किलोच्या एलपीजीची किंमत 1723 रुपये असेल। घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये मात्र कोणताही बदल नाही। पुण्याच्या सदाशिव पेठेतील अपघातात जखमी विद्यार्थ्याच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। तर जखमी विद्यार्थ्यांच्या आजच्या परीक्षेबाबतही योग्य निर्णय घेण्याचं फडणवीस यांनी आश्वासन दिलं। नाशिकमध्ये 2026 मध्ये होणारा कुंभमेळा 12 ऐवजी आता 22 महिने चालणार आहे। मुख्य अमृत स्नान 3च राहतील, मात्र पर्व स्नानाची संख्या 17 वाढून 42 होणार असल्यानं भाविकांना आता याचा लाभ घेता येईल। तब्बल 75 वर्षांनी येणाऱ्या त्रिखंड योगामुळे हा कुंभमेळा 22 महिने चालेल। लातूर महानगरपालिकेच्या वतीनं मान्सूनपूर्व नालेसफाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत शहरातील 152 नाल्यांपैकी 110 नाल्यांची सफाई झाली आहे। तर शहरातून 2269 मेट्रिक टन गाळ सुद्धा काढण्यात आला। तसंच उर्वरित 42 नाल्यांची सफाई येत्या आठवड्याभरात पूर्ण होईल। बीड जिल्ह्यातील पोलीस दलात बदलीचं सत्र सुरूच दिसतंय। बीड पोलीस दलातील तब्बल 19 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात। यामध्ये ठाणेदार आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखांचा देखील समावेश आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल करण्यात आले।
वसई विरार महापालिकेनं महिलांना बस प्रवासामध्ये 50% सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला। महिलांच्या सुरक्षित आणि परवडणाऱ्या प्रवासासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। लवकरच सर्व बस स्थानकांवर या संदर्भातली मार्गदर्शक सूचना लावण्यात येईल। बीडच्या गेवराईतील तांदळ येथे जायकवाडीतील पाण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे। यामध्ये सरपंच उपसरपंच संघटनेनं पाठिंबा दिलाय आणि या आंदोलनाची दखल घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी सुद्धा या दरम्यान करण्यात आली आणि मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। काँग्रेसकडून 3 जून रोजी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढण्यात येणार आहे। शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येईल। यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी गावातून पदयात्रेची सुरुवात होईल।